ಮಾಂಗೂರು ಬಾರವಾಡ ರಸ್ತೆ ಕಾಮಗಾರಿಗೆ 2 ಕೋಟಿ ಮಂಜೂರು. ಕಾಮಗಾರಿಗೆ ಶಾಸಕಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಅವರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಚಾಲನೆ. ನಿಪಾಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ 2014 ರಿಂದ ಇದುವರೆಗೂ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಕುಂದುಕೊರತೆ ಸಮಸ್ಯೆ ನೀಗಿಸಲು ತಾವು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿದ್ದು, ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿಯ ಕುಡಿಯುವ ನೀರು, ರಸ್ತೆ ಡಾಂಬರೀಕರಣ, ಮಂದಿರ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ, ಸಮುದಾಯ ಭವನ, ಶಾಲಾ ಕಟ್ಟಡ ನಿರ್ಮಾಣ, ವಿಧವೆ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಪಿಂಚಣಿ ಸೌಲಭ್ಯ, ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆ ಸೇರಿದಂತೆ ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿಗಳ ಅನುದಾನ ತಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ. ನಿಪಾಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಸಂಪೂರ್ಣ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಜೊಲ್ಲೆ ದಂಪತಿಗಳು ಬದ್ಧರಾಗಿರುವುದಾಗಿ ಶಾಸಕಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ತಿಳಿಸಿದರು. ನಿಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಮಾಂಗೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ 2 ಕೋಟಿ 20 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳ ವಿವಿಧ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಚಾಲನೆ ನೀಡಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಲೋಕೋಪಯೋಗಿ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಮಾಂಗೂರು ಬಾರವಾಡ ರಸ್ತೆಗಳಿಗಾಗಿ 2 ಕೋಟಿ ಮಂಜೂರಾಗಿದ್ದು, ಶಾಸಕಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಅವರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಗ್ರಾಮದ ಗಣ್ಯರಿಂದ ಚಾಲನೆ ನೀಡಲಾಯಿತು. ನಂತರ ನಡೆದ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಹಾಲಸಿದ್ದನಾಥ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಪವನ್ ಪಾಟೀಲ್ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ವಹಿಸಿದ್ದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶಾಸಕಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಅವರ ಹಸ್ತದಿಂದ ಗ್ರಾಮದ ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ ಮಂದಿರಕ್ಕೆ 5 ಲಕ್ಷ, ವಾಲ್ಮೀಕಿ ಮಂದಿರ ಸಮುದಾಯದ ಭವನಕ್ಕಾಗಿ 5 ಲಕ್ಷ ಹಾಗೂ ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ಜನಮಂದಿರಕ್ಕಾಗಿ 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳ ಮಂಜೂರಿ ಪತ್ರ ನೀಡಿದರು. ಅದೇ ರೀತಿ ಸಿಎಂಸಿ ಪರಿಹಾರ ನಿಧಿಯಿಂದ ಮಂಜೂರಾದ 13,000 ರೂಪಾಯಿ ಹಾಗೂ ವಯಸ್ಕರಿಗಾಗಿ ಮಂಜೂರಾದ ಪಿಂಚಣಿ ಪತ್ರಗಳನ್ನು ವಿಶ್ವಕರ್ಮ ಯೋಜನೆ ಅಡಿ 52 ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ವ್ಯವಸಾಯ ಕಿಟ್ಗಳು ವಿತರಿಸಲಾಯಿತು. ಈ ಸಂದर्भाದಲ್ಲಿ कुमार बन्ने, राजू पाटील मातनाडिದರು. पद्धतीचं हे रस्ता देखील 2 कोटीमध्ये आपण मंजूर करून आज त्याचं उद्घाटन केलेलं आहे. पाऊस असल्यामुळे थोडंसं काम करायला अडचण येईल, कारण डांबर बसत नाही, हे होते. जरा ऊन पडलं की ते रस्ता देखील तुम्हाला व्यवस्थितपणे करून देण्याचा एक प्रयत्न आपल्याकडून राहील. सिद्धिविनायक मंदिर तुम्हाला माहित आहे, याव करतं का? चौकीमाळाकडे मी परवा कुठल्या तरी संदर्भाच्या कार्यक्रमात गेलो होतो आणि तिथं सिद्धिविनायकाचं मंदिर खूप सुंदर बांधलंय. आणि ते बांधत असताना तिथं गेल्यावर सगळी म्हटली की वहिनी आम्हाला कार्यक्रम करायला इथं काहीतरी पाहिजे, म्हणून आपण तिथं लगेचच सांगून आलो होतो की आमदार फंडातून मी 5 लाखाचा निधी पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला देतो आणि तुम्हाला कसं पाहिजे तसं समुदाय भवन तिथं करून घ्या म्हणून सांगितलं होतं. आज त्या सिद्धिविनायक मंदिरला 5 लाखाचा निधी इथं सुपूर्द करायला. त्याच पद्धतीनं पार्श्वनाथ दिगंबर सेवा संघ इथं देखील मला आज आलं होतं की पुढे पेवर ब्लॉक पाहिजे म्हणून सांगितलं होतं. त्याच वेळेला मी त्यांना वचन दिलं होतं की मी पेवर ब्लॉक्स देतो, 5 लाखाचा निधी आमदार फंडातून देतो. आज त्या पार्श्वनाथ दिगंबर सेवा संघाला देखील 5 लाखाची निधी आज आपण उपलब्ध करून दिलेली आहे. जय वाल्मिकी कोळी समाज मंदिर ते देखील बघितलंय. खालचं समुदाय भवन त्यांचं झालेलं आहे. आधी एक 25 लाखाचा निधी बहुतेक त्याला मी दिलेलं होतं आणि खालचं एक समुदाय भवन झालंय आणि त्यांचं मागणी होतं की वर आणि एक समुदाय त्याच्यावरती एक फ्लोर पाहिजे आणि पुढे जे काही आणि काय काय छोटं मोठं काम राहिलेत ते काम देखील पाहिजे म्हणून त्यांनी माझ्याकडे अर्ज दिलं होतं. आज मी इथं येताना वाल्मिकी महाराजांचं दर्शन घेऊन तिथं 5 लाखाचा निधी आपण मंजूर करून आज आलेला आहे. म्हणजे 2 कोटी आणि 15 लाख आज एका दिवसामध्ये आपण या दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपण इथं तुम्हाला सुपूर्द केलेलं आहे. कारण मांगूरचं एक नातं आमच्या जॉल्ले परिवाराच्या बरोबर खूप वर्षापासून आहे. म्हणून मला वाटतं की निपाणी मतदारसंघात मांगूरलाच जास्त फंड येत आहे आणि पिटणारी व्यक्ती पण मांगूरलाच जास्त आहे. कारण सारखं पाठ लागतात की आम्हाला मांगूर सोडलं की दुसरं गावं लक्षात येऊ नये, ह्या पद्धतीनं तुम्ही सगळेजण प्रयत्न करता, म्हणून आज इथपर्यंत आम्ही आणून पोहोचवायला मला शक्य होत आहे. आताच बघितला सीएम रिलीफ फंड 2008 पासून, ज्या वेळेला 2008ला मी आमदार देखील नव्हतो त्या वेळेपासून आजच्या तारीखपर्यंत माझ्या निपाणी मतदारसंघामध्ये 22 कोटी आम्ही आणून दिला असेल. कारण कोण दवाखान्याला ऍडमिट होतात, कुणाचं ऑपरेशन होतंय, कुणाचा दवाखान्याचा खर्च होतोय, त्यांना आपण आणून जे निधी मिळतंय ते आणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आज देखील बघितला की 13,000 होतं ना, ते 13,000चा निधी आज तुमच्या गावाच्या एका व्यक्तीला आपण जे दवाखान्याचा खर्च होतं ते आज आम्ही तुमच्या समोर वितरण केलेलं आहे. पेन्शन आज आम्ही वयोवृद्ध पेन्शन देखील आम्ही आज वितरण केलं, कारण ते देखील फार महत्वाचं आहे.
कारण वय झाल्यानंतर मुलं बघतात हे गॅरंटी नसतंय, औषध पाणी असतं. पार पडत आहेत असे तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या नेत्या, ज्यांनी स्वतःची ओळख सूर्यप्रकाशापेक्षाही प्रखर करत स्वाभिमान जोपासत आपल्या स्वकर्तृत्व कार्यातून स्वतःची ओळख ही निपाणी मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण कर्नाटक करत सर्व देशामध्ये स्वतःची ओळख व छाप निर्माण करणाऱ्या तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या नेत्या. ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಹಾಲಶುಗರ್ ನಿರ್ದೇಶಕ ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ಶ್ರೀಕಾಂತ್ ಕಣಗಲಿ, ನಿತೀಶ್ ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ್, ರಾಜು ಕುರಾಡೆ, ದೇವದತ್ತ ರಾಜಹಂಸ, ಸುಜಾತಾ ಚೌಗ್ಲೆ, ಸಂಜಯ್ ಚೌಗ್ಲೆ, ರಾಜು ಬದರಡೆಗಡೆ ಸೇರಿದಂತೆ ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಮಹಾವೀರ್ ಚಿಂಚಣೆ, ಭಾರತ ವೈಭವ ನ್ಯೂಸ್, ನಿಪ್ಪಾಣಿ. Thanks for watching. Read, discuss and debate with editor Dr. Yan Prashant Rao. Wanted reporters in print, digital and visual media for Bharat Vaibhav Daily Newspaper, BV News 5 Channel and BV Fast Web News from all the talukas of Karnataka, Goa and Maharashtra. If interested, send your resume to 9019229369.